Hello friends. So in last session we have started vectors. आपण वेक्टर्समध्ये स्केलर काय असतं, वेक्टर काय असतं, दोघांमध्ये फरक काय आहेत, वेक्टर क्वांटिटीचं बेसिकली रिप्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, हे आपण थोडंसं त्या वेक्टर्सबद्दल लास्ट सेशनमध्ये माहिती मिळवली. आता आपल्याला ह्या सेशनमध्ये मेनली वेक्टर्सचे प्रकार, द टाइप्स ऑफ वेक्टर्स ही बघायचे. ठीक आहे. वेक्टरचे प्रकार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना कामं येतात आणि अगेन टू अंडरस्टँड द फिजिकल फिनॉमिनन हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. सो देर आर सो मेनी, मी फळ्यावर लिहिले. सो लेट अस अंडरस्टँड वन बाय वन. सो पहिला प्रकार आहे इक्वल वेक्टर्स. दोन वेक्टर्स आपण इक्वल वेक्टर्स आहेत असं म्हणू शकतो ज्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सारखं आहे. राईट. समजा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहे, ए बार अँड बी बार. Right, this is a bar and this is b bar. Now if their magnitude, that is magnitude of a bar, आपण मॅग्निट्यूड वेक्टरचा असं लिहितो मॉडच्या चिन्हामध्ये, is equals to magnitude of b bar, then we can say these vectors are equal. But for equality of vectors only magnitude is sufficient condition नाही, their direction should be same. Means if two vectors have सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन देन दे आर सेड टू बी इक्वल. कारण एखादा वेक्टर असाही असू शकतोय वरती दुसऱ्या डायरेक्शनला, त्याच्याचं फक्त मॅग्निट्यूड सारखं आहे पण मग दिशा वेगळी आहे, तर मग त्या केसमध्ये तो इक्वल वेक्टर होऊ शकत नाही. सो इक्वॅलिटीसाठी महत्त्वाची कंडिशन काय आहे, तर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दोन्हीही कसं पाहिजे, सारखं. इन दॅट केस वी कॅन से द वेक्टर्स आर इक्वल. देन सेकंड इज लाईक और पॅरलल वेक्टर्स. इफ टू वेक्टर्स आर parallel to each other, ठीक है, their line of action is parallel to each other, their directions are same, they are moving in the same direction, maybe their magnitude are different, then in such a case they are called as like or parallel vectors. right. मग याचं ॲडव्हान्स नॉलेज आपल्याला पुढच्या फेजमध्ये आणखी शिकायचं. सो पॅरलल वेक्टरच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा फक्त, पॅरलल वेक्टर्सचे डायरेक्शन सारखेच असतात. राईट, दे आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन. अनलाइक और अँटी पॅरलल वेक्टर, समजा वेक्टर्स आर मुव्हिंग इन ऑपोजिट डायरेक्शन, but obviously if they are moving in opposite direction their line of actions are parallel to each other, then in such a case they are called as unlike or anti-parallel vectors. Then negative of a vector, suppose माझ्याकडे एक वेक्टर आहे p बार आणि दुसरा वेक्टर आहे, मला त्याचा निगेटिव्ह द्यायचा आहे. सो इक्वल मॅग्निट्यूडचा अपोजिट डायरेक्शनला जर वेक्टर काढला तर इन दॅट केस त्याला म्हणायचं निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. राईट, p बार इज इक्वल टू मायनस q बार, निगेटिव्ह q बार. राईट. Then unit vector. This is very important concept, right? It helps us to solve many problems in future. So unit vector म्हणजे काय, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 असतं, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड काय असतं, 1 असतं, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. सपोज माझ्याकडे ए बार नावाचा एक वेक्टर आहे आणि मला याच्या अलॉंग युनिट वेक्टर काढायचा आहे. सपोज तो आहे ए कॅप. सो युनिट वेक्टर डिनोट करताना त्याच्या डोक्यावरती आपण कॅप असं सिम्बॉल काढतो. राईट, कॅप. राईट, ट्रायंग्युलर कॅप काढतो आपण त्याच्या डोक्यावर. सो ए बारच्या अलॉंग युनिट वेक्टर काय आहे, ए कॅप. मग हा ए कॅप काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, हा ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. म्हणजेच मला मॅग्निट्यूड ऑफ ए बार जर माहिती झालं आणि दिलेला वेक्टर माझ्याकडे असेल तर इन दॅट केस त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर आहे तो काय, ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आता सपोज माझ्याकडे ए बार and b bar असे दोन वेक्टर आहेत. सो मॅग्निट्यूड ऑफ b bar is same as that of magnitude of a bar and a bar is known to you, then you can find out b bar, vector b bar is equal to magnitude of b bar multiplied by unit vector along a cap. right. So हे याच्यातनं तुम्हाला पुढे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करता येईल. सो दॅट इज अबाउट युनिट वेक्टर. नाउ लेट अस अंडरस्टँड झिरो वेक्टर. The vector having zero magnitude is called as zero vector. त्याला आपण डिनोट करताना 0 बार असं डिनोट करतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असा वेक्टर असतो का? येस. सपोज आपण डिस्प्लेसमेंट वेक्टरचा अभ्यास केला. राईट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, बेसिक डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे दोन पोझिशन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता सपोज तुम्ही घरातून निघाले, थोड्या अंतरावर चालत गेले, नंतर परत दुसऱ्या डायरेक्शनला गेले, परत तिसऱ्या डायरेक्शनला गेले आणि परत घरी आले. So you started from point A, then move to B, C, D and then again
कम टू द होम टू पॉईंट ए. म्हणजे अल्टिमेटली तुमची फायनल पोझिशन काय झाली परत ए. मग तुमचं डिस्प्लेसमेंट किती आहे 0 आहे. राईट. मग अशा केसमध्ये हा काय झाला 0 वेक्टर. आणखी एक एक्झाम्पल देतो. तर एखादी वस्तू आहे टेबलवर ठेवलेली आहे मी. इट इज नॉट मुव्हिंग ॲट ऑल. मग त्याची व्हेलॉसिटी किती आहे तिथे 0. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. सो व्हेलॉसिटी वेक्टर इथं किती आहे 0 वेक्टर. ती जरी मूव्ह होत नसली तरी आपण तिला व्हेलॉसिटी आहे म्हणतो आणि त्याची किंमत 0 आहे. मॅग्निट्यूड 0 आहे. राईट. आणि डायरेक्शन तिला आर्बिटरी डायरेक्शन आहे. कुठल्याही डायरेक्शनला ती जाऊ शकते. सो इन दॅट केस इट बिकम्स अ 0 वेक्टर. देन प्रॉपर वेक्टर. एखादा वेक्टर जो 0 नाही, त्याचं मॅग्निट्यूड 0 नाही, त्याला आपण प्रॉपर वेक्टर म्हणतो. म्हणजे द वेक्टर विच इज हॅव्हिंग सम मॅग्निट्यूड म्हणजे नॉन झिरो वेक्टर, दॅट इज कॉल्ड एज प्रॉपर वेक्टर. देन को प्लॅनर वेक्टर. सी प्लेन म्हणजे काय? प्लेन म्हणजे काय? रिजन बाउंडेड बाय दी लाईन्स विच कंटेन्स टू लाईन्स अँड ऑल. राईट. सो एकाच प्लेन मध्ये जर वेक्टर्स असतील, सो इन दॅट केस दे आर कॉल्ड एज को प्लॅनर वेक्टर. एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी व्हाईट बोर्डवर लिहितोय. व्हाईट बोर्ड मी कशाच्या तरी सहाय्याने इथे टांगलेला आहे. सो त्याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होत आहे आणि रिॲक्शन वरती ऍक्ट होत आहे. त्याच्यावर 3-4 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. म्हणजे याचा अर्थ ते सगळे फोर्सेस एका प्लेनमध्ये. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ को प्लॅनर वेक्टर्स. नॉन को प्लॅनर वेक्टर्स म्हणजे जे एका प्लेनमध्ये नाही आहेत त्याला नॉन को प्लॅनर म्हणायचं. सपोज तुम्ही एखादी वस्तू टांगून ठेवली. रूमच्या एका कोपऱ्यातून एक दोरी बांधली, दुसऱ्या कोपऱ्यातून दुसरी दोरी बांधली, तिसऱ्या कोपऱ्यातून तिसरी दोरी बांधली. सो इन दॅट केस ते झालं नॉन को प्लॅनर वेक्टर्स. राईट. सो 3 डायमेन्शनल बेसिकली. त्यानंतर कनकरंट और को इनिशियल वेक्टर्स. समजा वेक्टर्स एकाच पॉइंट मधून सुरू होत असतील, सगळ्यांचं टेल पॉइंट जो आहे तो एकच असेल, सो इन दॅट केस आपण त्याला म्हणू शकतो कनकरंट वेक्टर लाईक दिस. वेक्टर ए बार, वेक्टर बी बार, वेक्टर सी बार, they are starting from same point, then they are called as co-initial or concurrent vector. Co-terminus vector. समजा सगळे वेक्टर एकाच पॉइंटला एंड होत असतील, म्हणजे एकाच पॉइंटला येऊन ते ऍक्ट होत असतील, तर त्याला म्हणायचं को-टर्मिनस वेक्टर. आणि फायनली ऑर्थोगोनल वेक्टर. जर वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो ऑर्थोगोनल वेक्टर्स. सो मित्रांनो, ह्या स्टेजला तुम्हाला एवढे टाईप्स ऑफ वेक्टर माहीत असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट हे नावं लक्षात ठेवा, म्हणजे परत रिपिटेशनला ज्यावेळेस येईल ते पुढे रेफरन्सला तुमच्या लक्षात येईल. राईट. सो नाव लेट अस अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट थिंग्स फ्रॉम द फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामध्ये पहिले आहे अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. 2 वेक्टर्स मधला अँगल. सी वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय दी लाईन विथ एरो हेड. मग त्याला जी एरो हेड आहे ती त्याची डायरेक्शन धरतो आणि जी टेल आहे तो त्याचा स्टार्टिंग पॉइंट धरतो आपण. राईट. सपोज माझ्याकडे एक वेक्टर आहे असा ए बार, आणखी एक वेक्टर आहे असा बी बार. राईट. इफ दे आर स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट and making some angle, their direction are making some angle with each other, then we can say this is measured in anti-clockwise direction. This is an angle between 2 vectors. Right. आपण त्याला काउंटर क्लॉकवाइज डायरेक्शन ने अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ने मोजतो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजतो. सो दिस थीटा बिकम्स अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. नाउ सपोज माझ्याकडे असं एक वेक्टर आहे पी बार आणि एक दुसरा वेक्टर आहे क्यू बार, आणि लेट अस से दिस इज let us say 30 degree. So what is the angle between them? So it is not definitely 30. हा 30 नाही. का लक्षात ठेवा, अँगलचं कन्सेप्ट काय सांगता? अँगल बिटवीन द वेक्टर्स. अँगल बिटवीन वेक्टर्स या कन्सेप्ट मध्ये वेक्टर्स मस्ट स्टार्ट फ्रॉम द सेम पॉइंट. आता इथं हा वेक्टर इथून चालू होतोय पण हा वेक्टर इकडे येतोय. मग याला आपण असा थोडा जर पुढे ढकलला आणि हा पॉइंट इथं घेतला, ठीक आहे, आणि हा एरो असा दाखवला, तर दिस बिकम्स द अँगल बिटवीन 2 वेक्टर्स विच इज 150. राईट. सो वेक्टरला आपल्याला अलॉंग इट्स लाईन असं पुढे शिफ्ट करता येतो, सो दॅट वी कॅन हॅव कॉमन स्टार्टिंग पॉइंट फॉर बोथ दी वेक्टर्स. राईट. सो दिस इज अबाउट द अँगल बिटवीन द 2 वेक्टर्स. नाउ लेट अस टॉक अबाउट द ऑर्थोगोनल वेक्टर्स. आता ऑर्थोगोनल वेक्टर्स मध्ये कोऑर्डिनेट ऍक्सिस ऑर्थोगोनल असतात. राईट. एक्स, वाय अँड झेड. सो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जो वेक्टर आहे तो आय कॅप, वाय ऍक्सिसच्या अलॉंग जो आहे तो जे कॅप, आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग जो आहे तो के कॅप. हे युनिट वेक्टर्स असतात जे एक्स वाय झेड ऍक्सिसच्या अलॉंग असतात. राईट. तर आपण या सेशन मध्ये इथे थांबू.
आपल्याला इथपर्यंतच नॉलेज लक्षात ठेवायचे. आता पुढच्या भागात व्हेक्टरच्या आपल्याला याच्यापेक्षा जास्त नॉलेज भेटेल. सो मी जे शिकवलंय ते व्यवस्थित पहा, ऐका आणि असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी PDF डाउनलोड करा. थँक्यू.